मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे पात्र झालेले होते किंवा अप्रूव्हल झालेले होते असं म्हणता येईल, अशा शेतकऱ्यांना वेंडर्स निवडीचे ऑप्शन देखील आलेले होते. आता या वेंडर निवडीचे ऑप्शन ज्या शेतकऱ्यांना आलेले होते अशा शेतकऱ्यांनी या 2-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची निवड केलेली आहे. कारण वेंडर लिस्टमध्ये ज्या काही कंपन्या आलेल्या होत्या त्याच्यापैकी वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. आता ही निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जो काय महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आता आमची वेंडर निवड झालेली आहे, तर आमचा पंप हा आम्हाला किती दिवसापर्यंत मिळू शकतो, किती दिवसामध्ये आमच्या शेतामध्ये हा सौर पंप फिट होणार आहे, हा जो काय प्रश्न आहे याच प्रश्नांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासोबतच जे काय अनेक शेतकऱ्याला अडथळे हा सोलार पंप फिट होईपर्यंत येणार आहेत, शेतकऱ्यांनी कसं या अडथळ्यांना सामोरे जायचं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर नमस्कार, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्हल झालेले होते अशा शेतकऱ्यांना वेंडरसह निवडीचे ऑप्शन आलेले होते. अशा शेतकऱ्यांनी मागील काही दिवसात वेंडर निवड करून घेतलेली आहे. आता राहिलेला जो काही प्रश्न आहे की आता कंपन्या मटेरियल शेतकऱ्यांना कधीपर्यंत देणार. तर जे काय तुम्ही कंपनी निवडल्यानंतर तुमचा जो काही लाईनमन सर्वे आहे हा लाईनमन सर्वे झाल्यानंतर, लाईनमन सर्वे ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुमची जी काय वर्क ऑर्डर निघते, या वर्क ऑर्डरला जी काय खाली डेट येते की त्या डेटपर्यंत कंपनीला तुम्हाला पंप देणे अनिवार्य असते. जर कंपनीने तुम्हाला या वर्क ऑर्डरच्या डेटच्या आधी पंप दिला नाही तर वर्क ऑर्डर संपल्यानंतर या कंपनीला सरकारकडून पेनल्टी म्हणजेच फाईन लागत असतो. त्यामुळे कंपनीला शेतकऱ्याला वर्क ऑर्डर संपण्याआधी पंप देणे अनिवार्य असते. परंतु आता यामध्ये शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, तर जी काही या मागील काही महिन्यापासून एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे की कंपनी असेल किंवा महावितरण असेल, हे संगनमताने शेतकऱ्याची फसवणूक करत असल्याचे समोर आलेले आहे. कारण नियम असा आहे की वर्क ऑर्डर संपल्यानंतर जर कंपनी शेतकऱ्याला पंप देत नसेल तर वर्क ऑर्डर संपल्यानंतर या कंपनीला पेनल्टी लागणार आहे असा नियमात आहे. परंतु ज्या काही कंपन्यांची वर्क ऑर्डर संपलेली आहे अशा कंपन्यांना महावितरण लगेच वर्क ऑर्डर ही चेंज करून देत आहे. लगेच पुढच्या महिना 2 महिन्याच्या नंतरच्या डेटची वर्क ऑर्डर पोर्टलवरती बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन मेसेज येत आहेत की आमच्या जवळपास 3-3 वर्क ऑर्डर चेंज झालेले आहेत. असे देखील पुरावे देखील बरेचसे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जी काय सुरुवातीची स्टार्टिंगची वर्क ऑर्डर आहे ती तुम्ही वर्क ऑर्डर त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. ती प्रिंट काढून ठेवल्यानंतर जर कदाचित तुम्हाला वर्क ऑर्डर संपेपर्यंत पंप मिळाला नाही तर तुम्ही याची लेखी तक्रार ही महावितरणला कंपनीची करायची आहे की आमची वर्क ऑर्डर संपून देखील आम्हाला पंप मिळालेला नाही. याच्यावरती महावितरणने कारवाई करावी. व जर वर्क ऑर्डर तुमची चेंज झाली, पुन्हा दुसऱ्या डेटची वर्क ऑर्डर आली, तर तुमची जी काही पहिल्या डेटची वर्क ऑर्डर होती या वर्क ऑर्डरच्या प्रत सहित तुम्ही महावितरणला लेखी अर्ज द्यायचा आहे की आमची वर्क ऑर्डर का बदलण्यात आली आहे आम्हाला सांगण्यात यावं किंवा या कंपनीवरती कारवाई करण्यात यावी. कारण शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज येत आहेत की ऑटोमॅटिक वर्क ऑर्डर चेंज होत आहे, 2-3 वर्क ऑर्डर चेंज होत आहे. मग जर वर्क ऑर्डरची तारीख संपायच्या आधी जर शेतकऱ्याला पंप देणं अनिवार्य असेल, परंतु जर महावितरण असेल किंवा कंपनी असेल या संगनमतानं जर अनेक वर्क ऑर्डर चेंज करत असेल तर शेतकऱ्याला पंप मिळायला जवळपास वर्ष लागू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याचे यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी या महावितरणला दिल्या पाहिजे. लेखी तक्रारी महावितरणच्या अप्पर अधिकाऱ्याला देखील केल्या पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा तिथे फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील या गोष्टीचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही नक्की या गोष्टीची लेखी तक्रार महावितरणला करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यासोबतच अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.